काय सांगाल नेमकं काय प्रकरण आज काय घडलं अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलून आलेला? मी सकाळी 8:30 वाजता त्यांनी आम्हाला मशीनच्या संदर्भात बोलून घेतलं. 8:30 चे 11:30 झाले. त्यानंतर त्यांनी त्यांची प्रक्रिया चालू केली. चालू केल्यानंतर आम्हाला निदर्शनात आले की आमचं जे चिन्ह आहे बॅट ते अतिशय म्हणजे स्पष्ट दिसत नाहीये. तर त्या संदर्भात आम्ही मॅडमशी बोललो, आयोगांची निवडणूक आयोगा मॅडम सुप्रिया डांगरे त्यांच्याशी बोललो. तर त्या म्हटल्या की नाही हे आमचं काम नाही, असं नाही, म्हणजे उडवाउडवीची त्यांनी उत्तरं दिली. त्यानंतर त्यांनी आम्हाला दुसऱ्या सरांचा म्हणजे दुसरे आयुक्त आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्यांच्याकडे पाठवलं. आता त्यांनी 3 वाजता तिकडे पाठवलं, तिथनं आता इथे परत त्या सरांनी आम्हाला इथे 5 वाजले म्हणजे 6 वाजले तरी इथे पाठवले. म्हणजे त्यांनी इकडचं तिकडे तिकडचं इकडे असंच उडवाउडीची उत्तरं देऊन आमचा टाइम आणि आमची वेळ वाया घालवली आहे. आणि आता मशीनचंही जे काही काम असेल आम्ही ते थांबवायला सांगितलं असूनही त्यांनी ती मशीन सील केलेली. तर त्या संदर्भात आम्हाला त्यांना फक्त एवढं मागणं आहे की एक हे बॅट चिन्हच कसं काय अस्पष्ट दिसते, बाकीचे चिन्ह एवढे डार्क असून बॅट बाबत असा कसं काय त्यांनी घोळ घातला. तुम्ही काही लेखी त्यांना निवेदन वगैरे दिले का ते स्पष्ट व्हावं म्हणून? हो, लेखी निवेदन दिले आम्ही त्यांना आणि अजूनही त्या म्हणजे भेटायला आता आम्ही सध्या आलोय त्यांना. आता काय म्हणतील त्याच्यावर पुढे आम्ही आमचं पाऊल उचलणार आहे. तुम्ही अपक्ष म्हणून आहात, ज्या मशीनवरती तुमचं बॅट हे चिन्ह आहे त्याच्यावरती इतर चिन्ह स्पष्ट दिसत आहेत का? हो, बाकीचे जे आहेत सगळे चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. बॅट हे एकमेव चिन्ह जे अतिशय अस्पष्ट दिसते. वयस्कर लोकांना तर ते दिसणारही नाही एवढं ते अस्पष्ट चिन्ह आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे तांत्रिक काही अडचणीमुळे झालं असेल की काही कोणी करायला लावलं असेल असं काही वाटतं का तुम्हाला? आता मला तर ते एक्झॅक्ट सांगणं म्हणजे माझ्या बाबतीत जे घडले ह्या बाबतीत मला आता सध्या टेन्शन मध्ये आहे. मी कोणावरही जिम्मेदारी नाही टाकू शकत. फक्त आता सध्या मला निवडणूक आयोगांनाच जाब विचारायचंय की असं कसं घडलं, कारण ही जिम्मेदारी त्यांची आहे. त्यांनी सगळ्यांना पक्षपात करून न्याय दिला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. निवडणूक निरीक्षकाशी तुमचं काय बोलणं झालं? त्यांनी काय आश्वासन दिले का तुम्हाला अधिकारी? नाही, अजून तरी नाही दिलं. तुम्ही काय सांगाल कधी निदर्शनात आलं तुमच्या की असं तुमच्या चिन्हाच्या बाबतीत झालं? सकाळी देवस्थान 8:30ला आमचे प्रतिनिधी आतमध्ये गेले. त्यांनी ते पाहिलं की बाबा असं असं थोडेसे नाही का प्रॉब्लेम येतोय, आपलं चिन्ह स्पष्ट दिसत नाही. त्यावेळेस त्याने कांचनताईंना फोन केला की ताई आपलं चिन्ह असं असं आहे आणि बाकी सगळ्यांचं चिन्ह व्यवस्थित दिसतंय आणि आपलं चिन्ह बॅट हे चिन्ह व्यवस्थित नाही का दिसत नाहीये. त्याच्यानंतर आम्ही लगेच ॲक्शन घेतली. आम्ही नाही का जाऊन मॅडमला भेटलो, मॅडमला सांगितलं. मॅडम म्हणले की इथं काय होऊ शकत नाहीये. त्यांनी एक अधिकाऱ्यांचा नंबर दिला. त्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो तर ते अधिकारी म्हणले की तुम्ही परत जाऊन डांगे मॅडमला भेटा. आता आम्ही इथं नाही का मॅडमलाच भेटायला आलोय. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही आमचा प्रचार सोडून आम्ही हे सगळ्या गोष्टी करत बसायच्या का? म्हणजे फक्त तुम्ही इकडे जावा तिकडे जावा हेच उत्तर आम्हाला आतापर्यंत देत आहेत. आमचं नाही का आम्हाला कुणावर म्हणजे असं हे नाही करायचं की नाही का आरोप नाही करायचे, पण आम्ही म्हणजे एवढं निवडणुकीला उभं राहून जर आम्हाला ह्याच गोष्टीला सामोरं जात असेल तर ही थोडेसे म्हणजे ह्या गोष्टीला काय अर्थ नाहीये. प्रशासनाला तुमची विनंती काय असेल की आमचं चिन्ह कसं ते नाही का व्यवस्थित दिसेल आणि म्हणजे स्पष्ट होईल, ही आमची मागणी राहील.